आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल। तर खूप सारे प्रश्न असतात, त्यांची उत्तर आपल्याकडे असतात, पण नेमकं काय करायचं हा आपल्यापुढे मोठा प्रश्न असतो। तसाच बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे किंवा शिवणकाम करायचं आहे, पण शिवणकाम केल्यानंतर खरंच मानदुखी असेल, कंबरदुखी असेल याचे त्रास होतात का किंवा त्यामध्ये परवडतं का, किती लॉस होतो किंवा फायदा किती होतो याबद्दल थोडंसं गाईड करा। कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून की पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या खरंच लक्षात येईल की शिवणकाम करण्याचे कोणते फायदे आणि कोणते तोटे आहेत। कोणताही व्यवसाय निवडा तुम्ही, मग तो बेकरीचा असो, स्टिचिंगचा असो किंवा इतर कोणताही आरीवर्कचा असो, कोणताही बिझनेस जर तुम्ही निवडला तर त्याचे फायदे आणि तोटे हे असणारच आहे। जशा नाण्याला दोन बाजू आहेत तसा कोणताही व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला सुद्धा दोन बाजू असतात। एकतर पूर्ण तो फायद्यामध्ये जाईल किंवा एकदम तोट्यामध्ये येईल किंवा मिडलला थांबेल। एकतर फायदाही नाही किंवा नफाही नाही, किंवा फायदाही चांगला होईल त्याबरोबर तोटा सुद्धा होणारच आहे, कारण की यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट सुद्धा करायची आहे। पण सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला शिवणकाम बद्दलचे जे काही तोटे आहेत त्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया आणि त्यानंतर फायद्याचं करूयात, कारण की फायदे खूप जास्त आहेत आणि त्या कंपॅरेटिव्हली तोटे जे आहेत ते खूप कमी आहेत। त्यामुळे सुरुवातीला जे काही तोटे आहेत ते मी तुम्हाला सांगते। आता सुरुवातीला सगळ्यांना असं वाटतं की जे काही शिवणकाम आहे ते केल्यानंतर मानदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल किंवा डोळ्यांवरती ताण पडतो, तर हे कुठेतरी थोडंसं मी म्हणेन 20 ते 30% अगदी खरं आहे। सर्वांनाच हा त्रास होईल असंही नाही। आता शिवणकाम जर मी पाहिलं तर गेली 9 वर्ष शिवणकाम करत आहे, पण ते मी कंटिन्यू केलेलं नाही, ते माझं डिस्कंटिन्यू पण झाले। कधी कॉलेज लाईफ असेल किंवा मॅरिड लाईफ, आफ्टर बेबी, ह्या सर्व गोष्टी बदलतात, मग त्यावेळेस मी कंटिन्यू शिवणकाम केलेलं नाही। आता 4 ते 5 महिने झाला असं रिसेंटली मी कंटिन्यू शिवणकाम करते, पण अजून तरी मला काही तसा त्रास जाणवला नाही। भविष्यात मे बी फ्युचरमध्ये ते होऊ शकतं, मग त्यामागे पण बरेच रिझन असतात। शिवणकाम करताना तुम्ही स्ट्रेट बसत नसाल किंवा कंटिन्यू शिवणकाम करताय, कधीतरी गॅप पण घेतला पाहिजे। मध्ये 2 तासामध्ये एक ब्लाऊज झाल्यानंतर थोडंसं थांबायचं, रिलॅक्स करायचं, थोडा मोबाईल पाहायचं, जेवण वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे थोडासा गॅप घेऊन ते काम करायचं आहे। कधी कधी आपल्याला कामाचा इतका लोड असतो की आपण कोणाची मदत न घेता एकटंच ते काम कसं कंप्लीट करायचं याकडे सुद्धा आपलं ध्येय असतं। मग असं जास्तीचं काम झालं की ऑब्व्हियस आहे कोणतंही काम तुम्ही जास्त केलं की मानदुखी वगैरे होणारच आहे। आता जे कोणी ऑफिस वर्क करत असतील किंवा बसून त्यांचं काम असेल तर त्यांना सुद्धा बसूनच काम आहे, म्हणजे त्यांना सुद्धा थोडासा पाठीचा त्रास होणारच आहे। फक्त एक जी गोष्ट आहे ती मला जाणवती की दिवसभर जेव्हा पण मी शिवणकाम करेल त्यावेळेस माझी पाठ जी आहे ती थोडीशी दुखती, म्हणजे झोपायला गेल्यावर थोडंसं झोपायला त्रास होतो, तर ही एक गोष्ट मला जाणवती। अदरवाईज डोळ्यांखाली थोडेसे डार्क सर्कल झालेले आहेत, कारण की आता जे काही शिवणकाम आहे त्याचा लोड माझा वाढलेला आहे, त्यामुळे रात्रीचं जागून मला हे काम करावं लागतं, त्यामुळे सुद्धा मे बी हे झालं असेल। तर असं आहे, जसं तुम्ही काम कराल तसा त्याचा परिणाम तुमच्यावरती होणार आहे, पण जर तुम्ही थोडंसं रिलॅक्स करून कामाला सुद्धा तेवढंच प्राधान्य देऊन जर ते काम केलं तर अजिबात हा त्रास काही होणार नाही, कारण की ज्यांचा हा व्यवसाय आहे ते वर्षानुवर्ष हाच व्यवसाय करत आहे, मग कुठेही त्यांना असा त्रास झालेला नाही। प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या तरी जो आपला बॉडी ऑर्गन आहे त्याला त्रास होणारच आहे। जर तुम्ही IT क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुमचे डोळे जे आहेत ते कंटिन्युअसली त्या लॅपटॉपकडे फोकस करून असतात, म्हणजेच तुमच्या डोळ्यांना सुद्धा त्रास होणारच आहे। या व्यतिरिक्त जर तुम्ही आरीवर्क करत असाल तर ह्या 2-4 फिंगरच्या मदतीने आपण जे निडल पकडतो तर तुमच्या ह्या दोन्ही फिंगरला त्रास होणारच आहे। तसंच शिवणकाम आहे, जर तुम्ही बसून काम करणार असाल तर ऑब्व्हियस आहे थोडासा पाठीला त्रास होतो, पण तेच आहे रिलॅक्स होऊन त्याच्यावरती मी उपाय वगैरे सर्व जो काही आपला पहिला व्हिडिओ आहे स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती तिथे मी अपलोड केलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन नक्की पहा, त्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। हा एक पहिला तोटा तुमच्या लक्षात आला असेल। या व्यतिरिक्त दुसरा तोटा म्हणजे जेव्हा पण तुम्ही शिवणकाम एखादा बुटीकमधून रन करत असता, म्हणजेच थोडक्यात तुमचं एखादा शॉप आहे आणि त्यामधून तुम्ही शिवणकाम करत असाल, तर गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस कस्टमर तुमच्याकडे येईल आणि तुमचं जे काही रेंट असेल किंवा कमर्शियल लाईट बिल असेल ते पण त्यातून निघेल। कधी कधी असं होतं, आता जर सीझन असेल, दिवाळी असेल, गुढीपाडवा, संक्रांत आली, त्यावेळेस सीझनला ब्लाऊज शिवायला असतात आणि इतर वेळी जे असतं ते थोडंसं स्लॅक असतं, म्हणजे कमी प्रमाणात शिवणकाम आहे जे ते रन होत असतं। मग अशा वेळेस काय होतं, आपलं जे शॉपचं रेंट आहे ते तर एक फिक्स अमाऊंट आहे, समजा 10,000 रुपये तुमच्या शॉपची रेंट आहे आणि या व्यतिरिक्त कमर्शियल लाईट बिल जे काही येईल ते समजा 1000 ते 2000 मध्ये पकडूयात, असे 12,000 तुम्हाला पाहिजेत। पण अगदीच ब्लाऊजचा सीझन नाही किंवा स्लॅक चालले तर ते 12,000 होणे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे। मग अशा वेळी काय होतं, तुम्ही तोट्यामध्ये जाऊन तुमच्या खिशातले पैसे तुम्हाला त्या रेंटमध्ये द्यावे लागतात, तर ही सुद्धा काळजी घ्यायची आहे। जेव्हा पण तुमचं शॉप जे आहे किंवा बुटीक जे आहे ते तुम्ही रन करता त्यावेळेस तुमच्याकडे शिवायला येणाऱ्या ब्लाऊजची किंमत किती आहे किंवा ब्लाऊजचे रेट कसे आहे त्यावरती सुद्धा डिपेंड करतं। म्हणजे जर तुम्ही शिवणकाम निवडलं असेल तर त्या व्यतिरिक्त अजून 1-2 जोडधंदे जे आहेत ते तुमच्या बुटीकमध्ये ठेवा, म्हणजे जेणेकरून ब्लाऊजचं जरी नाही झालं तरी सुद्धा बाकीचं तुमचा साड्यांचा बिझनेस असेल, आरीवर्कचा असेल किंवा ब्युटी रिलेटेड कोणती प्रोडक्ट तुम्ही ब्युटी पार्लर लागणाऱ्या वस्तू जर ठेवल्या, पिन असेल, हेअर क्लिप असेल, ह्या सर्व गोष्टी तर त्या सुद्धा सेल होतील, म्हणजे त्यातून तुमचं रेंट जे आहे ते निघणार आहे। तर असं आहे
जेव्हा पण तुमचा तोटा होत असतो त्याबरोबर एका बाजूने तुम्ही फायदा सुद्धा पाहिला पाहिजे. प्रत्यक्षात जर तुम्ही तोट्यात जाऊन काम केलं किंवा चांगली वेळ येईल असं म्हणत जर तुम्ही तो व्यवसाय रन करत असाल तर असं होत नाही. कधीतरी त्याला जोडधंदा असेल तर तो बिझनेस जो आहे किंवा शॉपचं रेंट जे आहे ते द्यायला आपल्याला सोपं जातं. तर हा झाला दुसरा तोटा. तर हे जे मुख्य दोन तोटे आहेत ते तर मी तुम्हाला सांगितले. या व्यतिरिक्त काय होतं की हा जो व्यवसाय आहे यामध्ये तुमचा फिक्स इन्कम नसणार आहे, कारण की हा जो आहे तो बिझनेस आहे, म्हणजे तुम्ही केलेला व्यवसाय हा काय नोकरीचा प्रकार नाही. त्यामुळे नोकरीमध्ये काय होतं, मंथली तुमचं जे काही ठरलेलं पेमेंट असतं म्हणजे 20,000 असेल 25,000 असेल ते एकदम फिक्स अमाऊंट तुम्हाला महिन्याला भेटते. पण शिवणकाम किंवा इतर जे कोणते पण व्यवसाय तुम्ही करत असाल तर त्यामध्ये फिक्स अमाऊंट आपल्याला भेटत नाही. म्हणजे कधीतरी 5,000 होतील, कधी सीझन असल्यावरती 10,000 होतील, 15,000 होतील, कधी कधी काहीच होणार नाही असं सुद्धा होतं. बऱ्याच वेळा आपल्या स्वभावावरती सुद्धा डिपेंड करते की तुमचा जो काही बिझनेस आहे तो कसा रन करतो. त्यामुळे माउथ पब्लिसिटी आणि तुमचं जे काही बिहेवियर आहे ते सुद्धा चांगलं ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. नाहीतर तुमचा जो व्यवसाय तो तोट्यामध्ये जातो. कस्टमर आल्यानंतर एका स्माईलने त्याचा वेलकम करणं ही सुद्धा तेवढीच एक फॅक्ट आहे जी की बिझनेसमध्ये खूप जास्त चालते आणि तुमचा बिझनेस रन करायला खूप जास्त मदत होते. तर थोडक्यात मला काय सांगायचे, जे काही बिझनेस असतो त्यामध्ये तुमचं जे इन्कम आहे ते फिक्स नसणार नाही. त्यामुळेच मी पहिल्या पॉईंटमध्ये जे सांगितलं की त्यासोबत अजून काहीतरी व्यवसाय निवडा म्हणजे तो व्यवसाय तुमचा चांगला चालेल. तर हा एक तिसरा तोटा आहे की बिझनेसमध्ये तुमचं जे इन्कम आहे ते फिक्स नसतं. बाकीच्या ज्या काही तुमच्या भौतिक गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण झाल्या पाहिजे. त्यासाठी काहीतरी एक अल्टरनेट व्यवसाय तुमचा असणं खूप जास्त गरजेचं आहे. चौथा आणि लास्ट तोटा जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी सांगेल की हा जो व्यवसाय असतो ना यामध्ये आपण काय करतो की अजून कस्टमर आपल्याला जोडायचे आहेत म्हणून कुठेतरी कोणाला तरी उधार देणं किंवा 10 दिवसांनी पे करा, 15 दिवसांनी पे करा असं म्हणून आपण त्यांना आपलं जे काम केलेलं असतं ब्लाऊजचं ते त्यांना देऊन टाकतो. मग ऐनवेळी काय होतं की कस्टमर कुठेतरी आपल्याला धोका देतात. आता 2 वेळा असं माझ्यासोबत झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते. मग काय होतं, कस्टमर कुठेतरी दुसरीकडे ट्रान्सफर झालं किंवा आपला कॉल वगैरे रिसीव करत नाही किंवा पैसे द्यायला त्यांना थोडंसं हेचकेच करते. तर अशा वेळेस काय होतं की जे कस्टमर आहे ते आपले पैसे बुडवतात आणि तिथे आपला तोटा होतो. त्यामुळे हे खूप काळजीपूर्वक व्यवसायामध्ये उतरताना लक्ष द्यायचं आहे की सुरुवातीपासून कस्टमरला उधार देणे बंद करा. म्हणजेच ऐनवेळी जेव्हा पण तुम्ही त्यांचे ब्लाऊज शिवून देताल किंवा आरीवर्कचा ब्लाऊज वगैरे कंप्लीट करून देताल, केकच्या ऑर्डर देतात त्यावेळेस त्यांच्याकडून काहीतरी म्हणजे सुरुवातीला जी बेसिक अमाऊंट असते म्हणजेच आपण त्याला म्हणूयात की काहीतरी एक अर्धी अमाऊंट त्यातली तुम्ही जमा करा आणि अर्धी अमाऊंट जी आहे ती नंतर जमा करा. अशा पद्धतीने त्यांना तुम्ही सजेस्ट करू शकता. किंवा जर तुमच्याकडे बिल बुक असेल तर बिल बुकवरती लगेच त्याचं पेमेंट करून त्यांची जी काही पेमेंट अमाऊंट असणार आहे ते स्पेसिफिक ती त्यांच्याकडून लगेच घेऊन टाका, जेणेकरून की कस्टमर काम घेऊन जाऊ अगर ना जाऊ आपल्याला पैसे आपल्या हातामध्ये आलेले असतात. थोडक्यात मला तुम्हाला सांगायचे व्यवसायामध्ये धोकाधडी खूप जास्त होते. त्यामुळे जाणीवपूर्वक आणि जपणूक करूनच आपण आपला व्यवसाय करायचा आहे, जेणेकरून की आपला व्यवसाय जो आहे त्याची जोपासना पण होईल आणि कुठे आपल्याला धोका वगैरे भेटणार नाही. तर हे जे 4 ड्रॉबॅक्स आहे किंवा तोटे आहे हे मला शिवणकामामध्ये जाणवले ते मी तुमच्याबरोबर शेअर केले. आता जसे आपण तोटे पाहिले तसे शिवणकामाचे फायदे सुद्धा बरेच आहेत, तेच मी आज 5 ते 6 तुमच्याबरोबर शेअर करते. शिवणकामाचे फायदे सर्वात पहिला तर खूप जास्त इन्कम आहे मी म्हणाल स्टिचिंगच्या बिझनेसमध्ये, कारण की जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप कमी असते. आता थोडक्यात जर एक ब्लाऊज तुम्हाला शिवायचा म्हणला तर एक थ्रेड आणि एक अस्तर आणि अदरवाईज जर त्याने डिझाईन वगैरे सांगितले असेल तर लेस असेल नॉट असेल तो खर्च तुम्हाला लागतो. आता लेस आणि नॉट जर 1-1 मीटर घ्यायची म्हटलं तर 10,000 रुपये हार्डली तिथे खर्च होतात. मग लावण्याचे जे काही तुमचे चार्जेस असेल ते तुम्ही घेऊ शकता. या व्यतिरिक्त अस्तर जे आहे ते 1 मीटर लागतं किंवा कधी 80 सेंटीमीटर पण लागतं. आता 25 ते 30 रुपये तिथे खर्च होतात. त्यानंतर धागा म्हणजेच 5-6 रुपयाचा धागा जो आहे तो लागतो. असा एकूण मिळून तुमचा 50 रुपयाचा जरी खर्च झाला आणि एका ब्लाऊजची शिलाई जर तुम्ही 200 रुपये घेत असाल तरी 150 रुपये तुम्हाला तिथे भेटतात. मग त्यात जर तुमचा शिवणकामाचा स्पीड जास्त असेल तर तासभरामध्ये तुमचा एक ब्लाऊज होतो. आता दिवसभरामध्ये 12 तास असतात आणि 12 तासातले तुम्ही 6 तास जरी काम केलं तरी सुद्धा 1000 ते 1200 रुपये तुमचं दिवसाला इन्कम होतं. म्हणजेच महिन्यामध्ये 30 तारखेचा जरी महिना असला तरी 30 ते 32,000 रुपये तुमच्या हातामध्ये असतात जे काही खर्च होईल ते. तर असं एक सिंपल लॉजिक आहे जे की मला जाणवलं जसं जेव्हापासून मी शिवत आहे तेव्हापासून. जरी ब्लाऊजची शिलाई तुमची 2000 असली ब्लाऊजची शिलाई जरी तुमची 200 असली आणि तुमचं हे जे खर्च जाऊन जर तुमच्याकडे जास्त पैसे उरत असतील म्हणजेच एका ब्लाऊज मागे 50 रुपये खर्च होऊन जर 150 रुपये तुमच्याकडे उरत असेल तर तुम्ही ऑब्वियसली प्रॉफिटमध्येच आहात. म्हणजे तुमचा बिझनेस जो आहे तो छान रन होणार आहे. फक्त दिवसाचं जे काही नियोजन आहे ते करणं खूप जास्त गरजेचं आहे. याचबरोबर जर तुम्हाला दिवसाचं नियोजन मी कशा प्रकारे करते आणि 30,000 इन्कम कसं कमवते याबरोबर जरी तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की मला कमेंट करा, त्यावरती सुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल. तर पहिला जो काही पॉईंट आहे तो तुमच्या लक्षात आला असेल, जी काही इन्कम आहे ती पण जास्त आहे आणि इन्व्हेस्टमेंट कंपॅरेटिव्हली बाकीच्या बिझनेसपेक्षा या बिझनेसमध्ये थोडीशी कमी आहे. तर हा आहे आपला पहिला प्रॉफिट.
तर शिवणकाममधील दुसरा एक महत्त्वाचा फायदा मी तुम्हाला सांगेल, खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण की हा जो शिवणकाम व्यवसाय तो तुम्ही घर बसल्या सुद्धा रन करू शकता। तर हो, प्रत्येक वेळेस बुटीक चालू करणं किंवा शॉपमधून शिवणकाम करणं हे सुद्धा गरजेचं नाही। घर बसल्या सुद्धा तुम्हाला खूप जास्त कस्टमर भेटतील। आणि याचं एक लाईव्ह उदाहरण मी तुम्हाला सांगते। जेव्हा 1 जानेवारीला मी इथे राहायला आले होते, आता 1 जानेवारी 2025ला 1 वर्ष झालं, असंख्य कस्टमर माझ्याकडे जमा झाले, कारण की 5 ते 6 महिने सुरुवातीला मी काहीच काम केलं नाही। त्यानंतर मग जी जोमाने सुरुवात केली ती आतापर्यंत थांबवली आणि खूप सारे कस्टमर माझे जमा झाले। कुठेही कोणती इन्व्हेस्टमेंट करावी लागली नाही, शॉपसाठी रेंट पे करावं लागलं नाही किंवा कमर्शियल लाईट बिल वगैरे असतं ते सुद्धा मला द्यावं लागलं नाही। घर बसल्या फक्त ब्लाऊजला जेवढा खर्च येईल तेवढाच खर्च मी इथे इन्व्हेस्ट करते, बाकी कोणताही खर्च होत नाही। बाकीचे जे काही ब्लाऊज वगैरे म्हणा, डेकोरेशन म्हणा किंवा जे काही फ्लेक्स वगैरे असेल ते सुद्धा मी घरगुतीच बनवले आणि फक्त स्टिक केले, जेणेकरून की कस्टमर माझ्याकडे अट्रॅक्ट होतील आणि शिवणकामासाठी काम घेऊन येतील। तर दुसरा हा फायदा आहे की हा जो व्यवसाय आहे तो तुम्ही घर बसल्या करू शकता। तिसरा फायदा सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा पाहिलं असेल आपण की बऱ्याच महिला आहे ज्या की म्हणजे आपले जे काही हस्बंड कमवतात त्यावरतीच डिपेंड असतात। जर नवऱ्याने कमवलं तरच ते घर चालतं, अशा सुद्धा खूप ठिकाणी कंडिशन्स आहेत। त्यामुळे प्रत्येक महिला जी आहे ना, घर बसल्या काहीतरी एक उद्योग तिने केलाच पाहिजे, छोटा असो मोठा असो। फक्त एक मंथली थोडीशी इन्कम जरी जनरेट झाली ना, घरातला जो काही छोटा मोठा खर्च असतो तो सुद्धा कंप्लीट होतो। मग शिवणकाम हा असा व्यवसाय तुम्ही घर बसल्या करा आणि पैसे कमवा। आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे बायकांना बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी लागतात, जसं साडी पिन म्हणा किंवा मिरी पिन, हे ते बऱ्याच गोष्टी असतात। मग यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या नवऱ्याकडे जाऊनच सर्व गोष्टी मागायच्या का? तेवढा खर्च सुद्धा आपण आपला करू शकत नाही का? इतक्या तुम्ही कमजोर आहात का? तर मी तुम्हाला एकच सांगेल या व्हिडिओद्वारे, तुम्ही स्वतःचे 10 किंवा 5 रुपये कमवा, पण स्वतःचे कमवा, जेणेकरून की तुमच्या मुलांनी शॉपमध्ये गेल्यानंतर साधं चॉकलेट किंवा बिस्किट जरी मागितलं ना, ते घेण्या इतके जरी पैसे तुमच्याकडे असतील ना, तर ते एक आई म्हणून आणि एक संसारातली बाई म्हणून तुम्ही सफल झाला हे लक्षात ठेवा नक्की। त्यासाठी स्वतःचे थोडेसे 2-4 पैसे कमवा आणि शिवणकाम करून तुम्ही घर बसल्या कमवू शकता। जरी तुम्हाला बाहेर जाऊन शिवणकाम करायला पॉसिबल नाही झालं तरी यूट्यूबवरती असंख्य व्हिडिओ आहेत जिथे तुम्ही पाहू शकता की ब्लाऊज कसा स्टिच होतो। त्यानंतर जरी तुमच्याकडे शिलाई मशीन असतील तरी कोणाचे फिटिंगचं काम असेल, टिप मारायचं काम असेल ते करा, त्यात सुद्धा 10-20 रुपये भेटतात। म्हणजेच मंथली तुम्हाला 3-4 हजार जरी झाले तरी सुद्धा यामध्ये तुमचा प्रॉफिट आहे। तर शिवणकामाचा हा खूप मोठा फायदा आहे महिलांसाठी की घर बसल्या हा तुम्ही जो काही बिझनेस आहे तो रन करू शकता। तर पुढचा फायदा म्हणजे शिवणकाम हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑन दी स्पॉट पैसे भेटतात। थोडक्यात तुम्ही कस्टमरला त्यांच्या कामाचं जे काही बिल आहे ते बिल स्वरूपी जर तुमच्याकडे बुक असेल त्यावरती तुम्ही लिहून देता की एवढं एवढं तुमच्या कामाचं बिल होईल। त्यावेळेस जर तुम्ही बिल बनवून दिलं त्यांना तर येता वेळेस ते जे काय आहे ते पैसे घेऊन येणार आहेत। हो, जर थोडेसे ओळखीचे असतील किंवा अगदी जवळचे रिलेशन असतील तर म्हणतील 5-10 दिवस थांबा नंतर पे करते, असं सुद्धा होतं। त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा आपला जो काही सोर्स आहे म्हणजे आपल्याला जो काही रॉ मटेरियल लागणार आहे त्याला आणण्यासाठी सुद्धा पैसे जमा होतात आणि आपलं पुढचं जे काम आहे ते सुद्धा कंटिन्यू राहतं। तर शिवणकाम करून तुम्हाला ऑन दी स्पॉट पैसे भेटत असतील तर तुमच्या घरातल्या ज्या काही छोट्या मोठ्या गरजा आहेत त्या सुद्धा लगेच पूर्ण होणार आहेत। तर हा खूप मोठा महत्त्वाचा फायदा आहे। इतर जर बिझनेस तुम्ही पाहिले, आता थोडक्यात शेतीचे लागणारे जे काही अवजारे वगैरे असतील किंवा बाकीचे मेडिकल शॉप वगैरे असेल तर तिथं बऱ्याच वेळा कस्टमर काय होतं उधार ठेवतं, म्हणजे काही दिवसांनी देतो, महिन्यांनी देतो, पेमेंट झाल्यानंतर देतो। पण शिवणकाम काय होतं, घर बसल्या जर असला ना, आपण फक्त पेमेंटची स्लिप त्यांच्याकडे द्यायची। येता वेळेस काय होतं, कस्टमर थोडं लाजरं बुजरं असलं की लगेच पैसे सुद्धा सोबत घेऊन येतं, जेणेकरून की तिथे गेल्यानंतर काही बोलायला नको आणि ऑन दी स्पॉट आपले कामाचे पैसे दिले की ते सुद्धा मोकळे आणि आपण आपलं काम घ्यायला सुद्धा मोकळे। तर हे एक महत्त्वाचा फायदा आहे। त्याच्या पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा फायदा म्हणजे शिवणकाम हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही घर सांभाळून, मुलं सांभाळून, इतर जबाबदाऱ्या सांभाळून हे काम करू शकता। आता प्रत्येक वेळेस कस्टमर जेव्हा ब्लाऊज घेऊन येईल त्यावेळेस त्यांची अर्जंट रिक्वायरमेंट असेल असंही नाही, 5 दिवसांनी द्या, 10 दिवसांनी द्या, असं सुद्धा होतं। मग त्यावेळेस काय करायचं, आपण ज्या कस्टमरला थोडंसं लेट पाहिजे त्यांचं लेट काम द्यायचं आणि इतर आपली जर काही कामं असतील, आता जसं माझं यूट्यूबचं काम असतं, क्लासचं काम असतं, ते सुद्धा मी आवडते। ज्यांना अर्जंट काम नाही त्यांचं थोडंसं थांबवते आणि त्यानंतर मग माझं जे काही अर्जंटचं काही ब्लाऊज असतील किंवा कोणाला अर्जंट फिटिंग वगैरे पाहिजे असेल ते पण करून देते। तर असं आहे पूर्ण सीन। थोडक्यात मला काय सांगायचं की शिवणकामाचे जेवढे तोटे आहे ना त्याच्या दुपटीने शिवणकामाचे फायदे आहेत। हे सर्व फायदे आणि तोटे जर तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्ही सुद्धा शिवणकाम करण्याचा विचार करत असेल, करू की नाही किंवा मान दुखी होईल, कंबर दुखी होईल, याचे उत्तर सुद्धा तुम्हाला डेफिनेटली भेटले असतील तर मी सांगेल छोटीशी सुरुवात करायला काहीच अडचण नाही। फक्त शिलाई मशीन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यामध्ये एक चांगल्या मशीनमध्ये इन्व्हेस्ट करा, म्हणजे जेणेकरून पुढे त्याचे काही प्रॉब्लेम होणारच नाही आणि चांगली मशीन रन झाली तर काम करायला सुद्धा चांगलं वाटतं। तेवढी एक मोठी इन्व्हेस्टमेंट केली की नंतर कात्री, टेप वगैरे ह्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यामध्येच फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे। तर हा थोडक्यात मुद्दा तुम्ही लक्षात घ्या आणि जर तुम्ही शिवणकाम किंवा आरीवर्क कोणताही बिझनेस रन करा घर बसल्या, केक बनवणं, आरीवर्क करणं किंवा बाकी काही क्राफ्टिंगच्या वस्तू तयार करून विकणं, हे जरी करत असते तर फक्त थोडीशी ॲड करा मोबाईलद्वारे किंवा इतरांना जर तुमचे काही फ्रेंड्स वगैरे असतील तर त्यांना सांगून अजून कस्टमर कसे मिळवता येईल याकडे
नक्कीच लक्ष द्या, जेणेकरून तुमचा बिझनेस एकदम वरती येईल. तर चला, आजचा असा होता हा व्हिडिओ. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.